आता वयात दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। नीट पेपर फुटी प्रकरणी आणि कांदा प्रश्नी रोहित पवारांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। कांद्याला 16 रुपयांचा भाव देण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। रोहित पवारांची माहिती। अहिल्यानगर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी। निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच दोन्ही पक्षातील इच्छुकांकडून मोर्चे बांधणी सुरू। पवारांच्या राष्ट्रवादीचे सांगली महापालिकेतील 2 नगरसेवक भाजपात। सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश। युवराज गायकवाड आणि सुरेश बंडगर भाजपात प्रवेश त्यांनी केलेला आहे। सूत्रांची माहिती। उंदू अशोकराच्या ईडीनं घेतला ताबा। नाशिक पोलिसांनी सकाळी मुंबईत आणल्यानंतर कोर्टात हजर करून ईडीनं घेतला ताबा। उद्या पुन्हा रिमांडसाठी कोर्टात हजर करणार। देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट असोसिएशनच्या कडाडून विरोध। सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा। डॉग बाईटच्या घटनांवरती सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल। सार्वजनिक ठिकाणावरून कुत्र्यांना हटवण्याचा सुप्रीम कोर्टाचा आधीचा आदेश कायम ठेवण्यात आलेला आहे। आदेशात बदल करण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली। न्यायालयाच्या निर्देशनाचं पालन न करणं हे गंभीर मानलं जाईल असं देखील यावेळेला सांगण्यात आलं। शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या 9 जूनला कोल्हापुरातून निघणार भव्य मोर्चा। ना भूतो न भविष्यते असा हा मोर्चा असेल। सतेज पाटलांची घोषणा। तर शक्तीपीठ महामार्ग होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेख। राजू शेट्टी यांचा थेट मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली। दरात प्रत्येकी 1000 रुपयांची वाढ झाली। सोन्याचे दर जीएसटी सह 1,62,000 तर चांदीचे दर जीएसटी सह 2,80,160 रुपये। बीआयएसआय कडून एथेनॉल मिश्रित इंधनांचं मानक जाहीर करण्यात आलेलं आहे। पेट्रोलमध्ये 20% अधिक इथेनॉल मिश्रणाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्ह आहे। E22, E25, E27 आणि E30 इंधनाचे मानक जाहीर करण्यात भारताच्या कच्च्या तेलावरील आयात खर्च कमी होण्यास मदत होणार आहे।